करुणा मुंडेंची अनेक क्षेत्रात गुंतवणूक, एका व्यवसायात त्यांची 3 कोटींची गुंतवणूक, त्यांच्याकडे निवडणूक लढायला पैसे आहेत, त्यांना पोटगीची गरज काय? धनंजय मुंडेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद। धनंजय मुंडेंचा करुणा मुंडेंशी झालेलं लग्न अनधिकृत, धनंजय मुंडे मुलांना स्वीकारतायत, मुंडेंच्या वकिलांचा युक्तिवाद। तर मुलं त्यांची तर मग करुणा मुंडे आई कशा नाहीत, कोर्टाचा सवाल। करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी संपली। आजची सुनावणी संपली, 5 एप्रिलला पुढील सुनावणी होणार। म्यानमार देशात झालेल्या भूकंपामध्ये 1000हून अधिक जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी। 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे शेजारील 5 देशांनाही हादरे। महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांसाठी विशेष अधिवेशन बोलावून कायदा बनवा, भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी। तर अधिवेशन बोलवलं नाही तर छत्रपती शिवरायांचा अपमान व्हावा अशी यांची इच्छा। उदयनराजे भोसलेंचा महायुती सरकारला घरचा आहेर। छत्रपती उदयनराजेंना प्रश्न विचारण्याचा अधिकार, छत्रपती शिवराय आमचे आराध्य दैवत, त्यांच्या सन्मानासाठी लागेल ते करणार। तर छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागणाऱ्यांना कडक शासन झालं पाहिजे, फडणवीसांचं वक्तव्य। एकही लढाई न हरलेला जगातला राजा कसा असू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। तुळापूर आणि वढूचं काम हाती घेतलंय, पुण्यतिथीनंतर कामाला सुरुवात करणार, अजित पवारांची माहिती। वाघ्याश्वानाचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही, रायगडावर वाघ्याचं स्मारक कधी झालं हे शोधण्यासाठी कमिटी बसवा, उदयनराजेंची मागणी। कुत्रे आणि मांजरांवरून जातीय तेढ निर्माण करायचा आहे का, वाघ्याश्वानाच्या समाधीच्या मुद्द्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेली रॉल्स रॉईस पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंकडे असल्याचं समोर। कलाटेंच्या मुळशी तालुक्यातील फार्म हाऊसमध्ये रॉल्स रॉईस उभी होती। प्रशांत कोरटकरनं फरार असताना वापरलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली, कोरटकर फरार असताना कारचा वापर केल्याचा कालच्या सुनावणीत उल्लेख। प्रशांत कोरटकरला कोणत्या काँग्रेस नेत्यानं साथ दिली याची गृह विभागाकडे माहिती, सगळ्या गोष्टींचा तपास होणार, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। गाडी खराब झाल्यानं मी कोरटकरला गाडी दिली, प्रशांत कोरटकर प्रकरणात नाव आलेल्या धीरज चौधरींचं स्पष्टीकरण। कोरटकरला ओळखत नाही, कोरटकरला कधी भेटलोही नाही, धीरज चौधरींची माहिती। धीरज चौधरी कोल्हापूर पोलिसांसमोर हजर होणार असल्याची माहिती, कोरटकर फरार असताना धीरज चौधरीनं मदत केल्याचा आरोप, कोल्हापूर पोलिसांनी धीरज चौधरीला नोटीस पाठवली होती। उद्योजक तुषार कलाटे, मनोहर भोसले आणि प्रशांत कोरटकरचा एकत्रित फोटोही समोर, माहूरगडावर जातानाचा फोटो असल्याची माहिती। कोरटकरला जनतेच्या ताब्यात द्या, आम्हीच कडेलोट करतो, कोरटकरची कोर्टात उभी राहायची लायकी नाही, मी केलेल्या कृत्याचा केसवर परिणाम होणार नाही, कोल्हापूर कोर्टात कोरटकरवर हल्ला करणाऱ्या वकील अमित कुमार भोसलेंची प्रतिक्रिया। दिशा सालियान प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्याआधी पोलिसांनी 100 ते 150 जबाब नोंदवले। 14व्या मजल्यावरून दिशा थेट इमारतीच्या संरक्षक भिंतीवर पडली, कारमधील 2 तरुण, वॉचमॅन आणि 3ऱ्या मजल्यावरील कुटुंबाचा जबाब। दिशा सालियानच्या वडिलांच्या याचिकेवर 2 एप्रिलला सुनावणी होणार, सतीश सालियान यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी, आदित्य ठाकरेंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्याची याचिकेतून मागणी। कंपनी सुरू ठेवायचं असल्यास 2 कोटी रुपये खंडणी अण्णाला द्या, मी वाल्मिक कराडचा माणूस। बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेकडून अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी, प्रत्यक्षदर्शींचा जबाब। सगळं लपवण्याचा प्रयत्न, सुदर्शन घुलेचा जबाब अपूर्ण, अंजली दमानी यांचा ट्विट करत निशाणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून तुळजाभवानी देवीचं दर्शन, फडणवीसांकडून तुळजाभवानी मंदिर परिसरात पाहणी, तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी। व्हीआयपी पास धारकांना पहाटे 4 ते सकाळी 6 या विशिष्ट वेळेत दर्शन द्यावं, भाजप नेते सुजय विखे पाटलांची साईबाबा संस्थांकडे मागणी। तर साई संस्थांनं तिरुपती बालाजी मंदिरातील दर्शन व्यवस्थेचा अभ्यास करण्याचीही मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, नागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार। सोलार डिफेन्स एरोस्पेस लिमिटेडमध्ये संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार। पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीतील नव्या सुविधांचं उद्घाटन होणार। सोलार कंपनीतील 1250 मीटर लांब धावपट्टीचं उद्या उद्घाटन होणार। साताऱ्यामधील किकवीमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची अपघातग्रस्ताला मदत, स्वतःच्या एस्कॉर्ट गाडीतून रुग्णाला उपचारासाठी रवाना केलं। आपल्यातले मनभेद बाजूला ठेवले पाहिजे, उदय सामंतांच्या उपस्थितीत पुणे शहर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक। उद्यापासून राज्य सहकारी बँकेच्या हाती येणार नागपूर जिल्हा बँकेचा कारभार, सहकाराच्या इतिहासात पहिल्यांदा एक सहकारी बँक दुसऱ्या सहकारी बँकेवर प्रशासक असणार। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पोलीस प्रशासन सतर्क, खुलताबादमधील औरंगजेब कबर परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाची खबरदारी। नांदेडमधील माहूरच्या रेणुका देवीच्या चैत्र नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी, गुढीपाडव्यानिमित्त उद्या रेणुका मातेची महापूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन।
धुळे एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यातून 300 किलो भेसळयुक्त पनीर जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. अन्न आणि औषध प्रशासनाकडून पंचनामा. हिंगोली तालुक्यातील नरशी नामदेव पोलीस स्टेशन हद्दीतील 3 वाळू तस्करांना तुरुंगवास. प्रथम वर्ग न्यायालयानं सुनावली शिक्षा. भारतीय नौदलातील निवृत्त युद्धनौका विजयदुर्ग बंदरात दाखल. ही युद्धनौका कुणकेश्वर समुद्रामध्ये स्थापित केली जाणार. जिल्ह्यातील जलाशय मार्च महिन्याच्या शेवटीच कोरडं. झपाट्यानं पाणी पातळी कमी होत असल्यानं पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता. जालना जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट. बदनापूर तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाईची समस्या. जिल्ह्यातील 64 प्रकल्पांपैकी 2 प्रकल्प कोरडे ठाक. 25,000 नागरिकांना 10 टँकरद्वारे पाणी पुरवठा. वसई विरारमध्ये 2 दिवसांपासून अनियमित आणि कमी दाबानं पाणी पुरवठा. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. पिंपरी चिंचवडला दररोज पाणी पुरवठा शक्य नाही, त्यामुळे शहरात दिवसाआडच पाणी पुरवठा सुरू राहणार. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांचं स्पष्टीकरण.